Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर नमस्कार मित्रांनो, आपण क्वेश्चन तिसऱ्यामधला म्हणजेच डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएशन 1.1 मधल्या जे मेन क्वेश्चन तिसरा आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याच्यामधला आपण 13वा क्वेश्चन पाहत आहोत. या अगोदरचे 1 ते 12 मागच्या व्हिडिओमध्ये झाले आहेत. तरी आपण याला सुरुवात करूया. परंतु जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्यावे, कारण का खूप जण आणखी फक्त सर्च करतात परंतु सबस्क्राईब नाही करतात. इथं दाखवते सर्व, तर सबस्क्राईब नाही केलं तर करून घ्यायचं. तर मग चला तर आपण पाहूया कसं सॉल्व करायचं. तर आपल्याला सर्व म्हणजे आपल्याला सर्वप्रथम माहीत आहे. तर काय करता येते आपल्याला, एक पर्याय आहे इथे लॉग जर असलं तर काय करता येते, याला रूट काढून टाकून इथं 1/2 खाली येतोय, मग परत लॉग हे परत हे म्हणजे सेपरेट याचा प्रत्येकाचा काढता येते आपल्याला. मग प्रत्येक बी काढता येते किंवा आपल्याला आणखी एक ट्रिक लावता येते ट्रिग्नोमेट्रीची, परंतु ते ट्रिक आपण पुन्हा लावूया. म्हणजे नंतर ट्रिकचे आहे तसे व्हिडिओ खूप सारे, परंतु हे लॉगनं सोडूया, कारण आपल्याला लॉगची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे तर लॉगचीच गणितं इथं टाकलेली आहेत. तर चला तर आपण सुरू करूया. तर काय करायचं, सर्वप्रथम y = फंक्शन मानल्या. काय मानल्या, वर्गमुळामध्ये 1 - cos 3x भागिले 1 + cos 3x हे झाला फंक्शन. परंतु याच्यात काय आपलं इथे लॉग राहून गेले. पहा, आपण इथे छोटंसं लॉग घेऊ, काय फरक पडत नाही. तर मग आपल्याला एक माहीत आहे. पहा, काय माहीत आहे, ढेकळं माहीत आहे, नाही ढेकळं. तर पहा इथं काय करायचं, तर इथं पहा 1 - cos 3x भागिले 1 + cos 3x, राईट. असं करून जर आपल्याला ब्रॅकेटचा 1/2 लिहिता येईल का, तर लिहिता येते. पहा, म्हणजे आपल्याला काय म्हणता येते, याला कोटी म्हणतात. बघा, एखाद्या एक्स जर असेल, समजा इथे एक्स आहे, तर एक्स वर्गमुळात एक्स असेल तर याला एक्सचा पॉवर 1/2 लिहिता येते आपल्याला. हो का. तसंच हे आहे, तर याचा आपण 1/2 लिहिलं, वर्गमूळ काढून टाकलो आहेत, तर याला आपण असं लिहिता येते. मग काय करता येते, तर y बरोबर इथं लॉगची प्रॉपर्टी लावता येते. लॉग एचा पॉवर किती आहे, बी आहे, तर बी आले समोर लॉग टू द बेस 1 - cos 3x भागिले 1 + cos 3x. आणखी सांगतो, ज्यानं काही पहिले व्हिडिओ बघली नसतील त्यानं बघून घ्यावे, तरच तुम्हाला हे समजेल, अन्यथा काही समजण्याचे चान्सेस कमी असतात. तरी तसंही समजेल. पहा, तरी बघत राहायचं. तर मग काय करता येईल पायाला, तर लॉग इथं प्रॉपर्टी लिहूया. आपण काय लावल्या इथं प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी लावल्या, लॉग एचा पॉवर जर बी असेल तर काय येते, बी लॉग ए येते. ही झाली याची एक प्रॉपर्टी. इथं आपण ते अप्लाय केल्या. तर y बरोबर 1/2, याला 1/2 लॉगला लॉग. इथं पण एक प्रॉपर्टी लावते ते. पहा, म्हणजे आपण याला परत स्क्वेअर ब्रॅकेट करूया. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल सुद्धा निघून गेलं. पहा, तर इथे एक एल आहे. तर इथं पहा y = 1/2 स्क्वेअर ब्रॅकेट करूया, खाली आलं. तर आपल्याला आणखी एक प्रॉपर्टी आहे, लॉग ए अपॉन बीची प्रॉपर्टी आहे. पहा काय येते, मग लॉग ए - बी येते. 1 - cos 3x मायनस लॉग ऑफ 1 + cos 3x. स्क्वेअर ब्रॅकेट करण्याचा एकमेव उद्देश आहे की ह्या 1/2 या पुऱ्या लॉगला गुणलेले आहे, त्यामुळे आपण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट केलो आहे. पहा, इथं प्रॉपर्टी लिहू शकतो आपण, काय, लॉग ए भागिले बी जर असेल तर काय येते, पहा, लॉग ए मायनस लॉग बी येते. का हो, येते. मग अशी लिहिता येते आपल्याला. तर y बरोबर काय करता येते, मग 1/2ला 1/2 स्क्वेअर ब्रॅकेट आपण ठेवूया. मग किंवा 1/2 दोन्हीलाही गुणून घेऊया या स्क्वेअर ब्रॅकेटला. चला, 1/2 लॉग टू द बेस 1 - cos 3x, परत इथे किती आहे, मायनस, तर -1/2 लॉग टू द बेस 1 + cos 3x लावल्या. आता स्क्वेअर ब्रॅकेट बी निघून गेला. आता सिम्प्लिसिटी डायरेक्ट आपल्याला जी काय वाक्य पाठ आहे ते वाक्य म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय करता येईल, पहा, dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, पहा, आपण सर्वप्रथम या टर्मची काढायची, डी भागिले dx. कोणत्या टर्मची, तर 1/2 लॉग ऑफ 1 - cos 3x मायनस डी भागिले dx, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे,
1/2 लॉग ऑफ 1 प्लस कॉस 3x पहा खूप सोपे आहे. तर मग काय करता येते आपल्याला dy भागिले dx म्हणजे 1/2 काय आहे कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला काढून घ्यायचं आपण. 1/2 जर कॉन्स्टंट असलं बाजूला काढून घेतल्या तर आपल्याला एक माहीत आहे लॉग a म्हणजे लॉग a ची डेरिव्हेटिव्ह काय, लॉग f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f ऑफ x म्हणजे f ऑफ x 1 मायनस कॉस 3x परत डेरिव्हेटिव्ह f ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 मायनस कॉस 3x राईट. हे समजलं असेल तुम्हाला. याचं म्हटलं तर मायनस 1/2 परत इथं कॉमन काय ते इंटूमध्ये 1/1 प्लस कॉस 3x म्हणजे लॉग एफ ऑफ एक्सची 1/f ऑफ एक्स परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सची. एफ ऑफ एक्स कोण आहे तिथं 1 प्लस कॉस 3x हे झालं. तर मग परत dy भागिले dx. आता इथं पहा इथं असंच राहू द्या. आता इथं काय लिहिता येते पहा म्हणजे 2 आपण खाली गुणूया या पुऱ्या ब्रॅकेटला नाही तर फक्त 1 ला गुणून सोडून टाकशील नाही तर मग त्यामुळे आपण ब्रॅकेटच करूया नाही गुणना तेच चालते. कॉस 3x ॲज इट इज इंटू याची डेरिव्हेटिव्ह किती येते व एकची डेरिव्हेटिव्ह 0 येते राईट. मायनस कॉस 3x ची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉसची काय येते मायनस साईन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ परत 3x 3 असं लिहायचं पहा हो का. ते 3 विसरून जाशाल. 1ची इथं मायनसला मायनस एक पहिलंच आहे. कॉस 3x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 3x इंटू 3x ची डेरिव्हेटिव्ह ते 3 आपण इथं लिहून घेतलो आहे मायनस 1/2 परत इथं पण तसंच लिहून घेऊया 1 प्लस कॉस 3x लिहिल्या आपण. चला लिहिल्या 1ची काय येते 0 येते प्लस कॉस 3x ची काय येते मायनस साईन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x ची परत येते 3. हे झालं पहा चांगल्या प्रकारे पाहायचं का. तर dy भागिले dx. तर पहा इथं काय आपण 3 न गुणल्या तर गुण मायनस मायनस काय होते इथं प्लस होते. पहा चांगलं पाहायचं मायनस नाही 3 टर्मला गुणले मायनस मायनस प्लस नाहीतर -3 कशा नाहीतरी गुणाकार आहेत एकालाच गुणायचं कोण्या बी. तर मायनस मायनस प्लस होतोय साईन 3x 3 म्हणजेच काय होते पहा 3 साईन 3x राईट. हे 3 समोर घेतलो आणि साईन 3x मायनस मायनस तर प्लस झालं भागिले 2 1 मायनस कॉस 3x असं लिहू शकतो आपण. राहिलं काय आता इथलं मायनस आहे 0 प्लस तेवढं काय होते म्हणजे प्लस मायनस मायनस 0 मायनस साईन 3x मायनस साईन 3x गुणिले 3 मायनस साईन 3x म्हणजे इथं काय मायनस प्लस मायनस. तर इथं 0 प्लसमध्ये म्हणजे काय 0 नाही घ्यायला चालते. तर मग इथं काय होते पहा मग इथं आपण लिहूया मायनस 3 साईन 3x राईट. याला परत ब्रॅकेट करूया कारण का इथे एक मायनस आहे आणि भागिले खालचं 2 1 प्लस कॉस 3x राईट. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह आता पहा 3 साईन 3x भागिले 2 1 मायनस कॉस 3x मायनस पहा मायनस मायनस प्लस 3 साईन 3x आणि 2 1 प्लस कॉस 3x. बघा पहा आता आले छान उत्तर की हेच उत्तर होय परंतु त्याचा बेस सेम नाही परंतु वरचे काय सेम आहेत राईट. तर वरचे आपल्याला काहीतरी एकतर कॉमन काढता येते वरचं किंवा आपण एवढंच ठेवता येते. चांगल्या प्रकारे उत्तर जमते. परंतु आपण ट्रिग्नोमेट्रीनं जर केलं तर आणखी सिम्प्लिफाईड उत्तर येते. तर नंतर आहेत आपण पाहूया त्याला हो का. चला तर मग आपण आता नेक्स्ट घेऊया. तर आणखी याची एक ट्रिक सांगतो पहा म्हणजे या प्रॉब्लेमला आणखी एक सॉल्व कसं करायचं. तर 1 मायनस कॉस 3x 1 प्लस कॉस 3x आहे की नाही. त्याला असं लिहिता येते पहा कसं की आपल्याला कॉस काय माहीत आहे कॉस 3xचा फॉर्म्युला माहीत आहे म्हणजेच कॉस थिटाचा फॉर्म्युला माहीत आहे म्हणजे कॉस जर 2 थिटा जर असेल तर काय ते माहीत आहे काय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 2 थिटा असलं तर इथं थिटा होते. तर या फॉर्म्युल्यानं आपल्याला काय काढता ते माहीत आहे का तुम्हाला. तर कॉस 2 थिटाला काय करूया आपण जरी म्हणजे तिकडे जर नेलं 2 साइन स्क्वेअर थिटाला इकडे आणलं 2 साइन स्क्वेअर थिटा जर इकडे आणलं तर इथं 1 ला 1 राहील मायनस इथं काय राहील मग कॉस 2 थिटा राहील. हे झालं तर मग इथं बघा 1 मायनस कॉस 2 थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा इथं जर कोणता जर काय जर आलं तर याच्या इथं अर्ध आहे थिटा राईट. मग इथं वरी काय होते 1 मायनस कॉस 3x आलते. बघा इथं काय लिहिता ते 1 मायनस कॉस 3x आलं तर म्हणजे याच्या अर्ध इकडे लिहायचं. तर 2 साइन स्क्वेअर 3x म्हणजे 3/2x असं लिहिता येते याच्यासाठी. आणि दुसऱ्यासाठी म्हणजे कॉस 2xचा फॉर्म्युलाच काय आहे कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x मायनस
1 हे आहे. 1ला इकडे घ्या, म्हणजे 1ला इकडे जर घेतलं तर काय होते 1 + cos 2x बरोबर 2 cos² x होते. असंही करता येते. मग आता इथं पहा वरी किती आलं आहे 1 + cos 2x आलं होतं. त्या जागी 2 cos² x लिहिता येते. म्हणजे वरी काय आलं आहे 1 + cos 3x आलं आहे. म्हणजे 2 cos² 3x भागिले म्हणजे 2 त्याचा हाफ. तर ही व्हॅल्यू त्या दोन्ही ब्रॅकेट जागी पुट करून आपल्याला आहे की नाही छानपैकी 2 कटून जातात. sin² भागिले cos² tan² होते. तर वर्गमूळ कटून जाते आणि log tanचा येते डेरिव्हेटिव्ह 1/tan परत येते. किंवा आपण असं इथं करून दाखवूया. याचीच नेक्स्ट पद्धत, काही जण कन्फ्यूज होऊन जाईल. तर काय करता येते पहा, log to the base तिथं मी ठेवतोय हो का, तो वर्गमुळात सुद्धा आहे. तर 1 - cos 3x चा फॉर्म्युला काय ते इथं आलता बघा 2 sin² 3x/2 2 sin² 3x/2 लिहिता येते काय, लिहिता येते. आणि इथं का आहे 2 sin² 3x/2 झालं. इथं किती येते 2 cos² 3x/2 आपण सांगले तेव्हाच हे 2 गेट कॅन्सल. तर log to the base इथं वर्गमुळात आहे बघा sin भागिले cos tan² 3x/2. तर log काय येते मग आता पहा हे वर्गमूळ कटून जाते. तर tan 3x/2 तर log tan 3x/2 y आहे. तर डिफरन्शिएट करते आपण याला डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय ते पहा dy/dx डेरिव्हेटिव्ह d/dx डेरिव्हेटिव्ह कोणाची log to the base tan 3x/2 हेच करायचं. 2 मार्काला आलं तर 3 मार्काला तर हे करायचं. तसं नाही कोणते करायचं 2 मार्कालाच येते. तर dy/dx तुम्हाला आता समजा म्हणून मी केलं हो का, म्हणजे लॉगची प्रॉपर्टी कसं अप्लाय करा म्हणून ते मी तुम्हाला करून दाखवलं टाईम जास्त घालून. तर log 1 म्हणजे log x डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f(x) म्हणजे tan 3x/2 परत डेरिव्हेटिव्ह कोणाची 3x/2 ची डेरिव्हेटिव्ह हो का. मग इथं काय करता तेव्हा शेवटी उत्तर dy/dx 3x/2 ची डेरिव्हेटिव्ह येते 302 आणि इथं काय राहिलं tan 3x/2 हे कमीत कमी वेळात लिहायचं. म्हणजे फॉर्म्युले पाठ असेल तर अशा प्रकारचं सॉल्युशन काढायचं हो का. असे जमते. परंतु इथं काय करावं लागेल माहिती आहे का आपल्याला ही फॉर्म्युले ध्यानात ठेवावं लागेल. म्हणजे एका फॉर्म्युल्यावरून ही फॉर्म्युले काढण्यासाठी आपल्याला समजलं तर मग तुम्ही हे खूप चांगल्या प्रकारे काढू शकतोय. तर चला तर मग आपण लगेच दुसरं घेऊया. तर 1 + cos 3x/2 म्हणजे cos 5x/2 हे सेम प्रॉब्लेम आहे पहा त्याच्यावरच. परंतु इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तेच रूल अप्लाय करावं लागेल. परंतु मागच्या जे आपण हे काढल्या होत्या तिथं काय होतं पहा थोडं आपली चुका झाली. तुम्ही नीट करून घ्यायचा. तर मी नाही सांगणार कारण जागा नाही इथं. तर log f(ची डेरिव्हेटिव्ह काय येत होती log f(ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f(x) परत डेरिव्हेटिव्ह f(ची म्हणजेच कोणाची या पूर्णाची डेरिव्हेटिव्ह काढायची होती पाहिजे. म्हणजे tan 3x/2 ची डेरिव्हेटिव्ह काढायची होती. इथं हेच चुकलं आहे. काय काढायचं tan 3x/2 ची डेरिव्हेटिव्ह काढायची काय ते sec² 3x/2 परत पुन्हा 3x/2 ची डेरिव्हेटिव्ह काढली तर 302 येत होतं. वरी sec² 302x येत होतं इथं आणि 302ला 302 राहत होते tan 3 म्हणजे sec/tan असं आलं असतं. इथं ते करेक्शन करून घ्यायचं तुम्ही थोडं राहून गेलं होतं. तर पहा नेक्स्ट घेतलो आहे आम्ही उदाहरण इथं खूप सोपं असेल. नाहीतर हे त्याच्यावर त्याच पद्धतीने करायचं बघा ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्यानं. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला काय माहिती आहे काय जर इथं ध्यान ठेवा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युल्याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. जर प्लसमध्ये जर असेल तर काय कॉस जर प्लसमध्ये जर असेल म्हणजे इथं पहा कॉस काय तर प्लसमध्ये आहे 1 + cos 3x म्हणजे 1 + cos x जर असेल तर 2 cos² त्याचा हाफ अँगलचा येते म्हणजे 2 cos² 3x/2 1 + cos x जर असेल तर 2 cos² x/2 आणि जर मायनसमध्ये जर असेल तर 2 sin² येते. इथं सेम करायचं पहा. इथं काय म्हणजे इथं वरी प्लसमध्ये आहे म्हणजे cos² मध्ये येईल. तर y बरोबर का होईल मग पहा वर्गमुळात काय 2 cos². आता इथं किती येईल मग 3x/4 येते. कसं तर 5x/2 म्हणजे त्याचा 1/2 म्हणजे गुणिले 1/2 तर किती बेदोनी 4 म्हणजे 5x/4 अशा प्रकारे त्याचं येते. त्यामुळं आपण हाफ अँगल आता करून घेतो इथं. तुम्ही आता हुशार झाले तर 2 sin² किती
सॉरी 3x लिहिलो काय मी इथं, 5x किती 5x भागिले 4. परत तेच फॉर्म्युला आला, इथं 2 गेट कॅन्सल झालं, मायनस म्हणजे इथं स्क्वेअर काय होतं, y बरोबर वर्गमुळामध्ये टॅन स्क्वेअर होतोय, म्हणजे टॅन होत नाही पहा इथं हो का, कॉस आपण साईन काय होते कॉट स्क्वेअर 5x भागिले 2 होते. तर y इज इक्वल टू, तर बघा इथं कॉट स्क्वेअर, आता कॉट स्क्वेअर आणि वर्ग आणि वर्गमूळ कटून जाते, तर मग काय होते मग पहा इथं, तर y बरोबर कॉट 5x भागिले 2 आणि याच्या मोहरचं पण लॉग राहून गेलं आहे आपलं, तर लॉग लिहून आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही पहा हो का, लॉग इथं बरोबर चिन्ह आहे हो का, लॉग आणि लॉग राईट, चुकू द्या काय टेन्शन नाही, चुकल्याशिवाय माणूस हुकना. तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे आपल्याला, d भागिले dx मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, लॉग टू द बेस कॉट 5x भागिले 4ची. खूप साऱ्या चुका होत आहेत आज, तरी पुन्हा पुन्हा सुधरत आहेत हा. dy भागिले dx, तर dy भागिले dxच काय ते बायाचे डेरिव्हेटिव्ह लॉग एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f ऑफ एक्स, म्हणजे 1/5 कॉट x कॉट 5x भागिले 4 हे झालं. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायचे आहे, आता एफ ऑफ एक्सचे गेल्या बारच्या टीका चुका नाही करत आपण, तर काय एफ ऑफ एक्स कोण आहे कॉट 5x भागिले 4 आहे राईट. तर मग dy भागिले dx, तर कॉट एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे का तुम्हाला, कॉट एफ ऑफ एक्सची येते मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स 5x भागिले 4, परत डेरिव्हेटिव्ह कोणाची एफ ऑफ एक्सची म्हणजे 5x भागिले 4. इथं 1/e आहे, 1/f ऑफ एक्स पहिलेच आहे, परंतु आपण याला यांच्या भागाकारात लिहू शकतो, काय आहे तर कॉट ऑफ 5x भागिले 4. तर हे आपलं चांगल्या प्रकारे उत्तर येत आहे पहा, हे ती पण आली आहे, परंतु जमते हे सुद्धा, म्हणजे याच्यावर चुका जास्त होत नाहीत आता हां. तर मग मायनस कोसेक स्क्वेअर 5x भागिले 2 येत लिहिता येते आपल्याला, तर काय लिहिता येते पहा, मायनस कोसेक स्क्वेअर 5x भागिले 4 भागिले कॉट ऑफ 5x भागिले 4. डेरिव्हेटिव्ह किती येते याचे 5x भागिले 4ची 5/4 ते कॉन्स्टंटला ॲज इट इज लिहायचं, x 0 होऊन जाते 1 होऊन जाते हां. मग असं हे लिहिता येते आपल्याला. तर आणि काय सिम्प्लिफाय म्हणजे dy भागिले dx काय -5 कोसेक स्क्वेअर 5x भागिले 4 भागिले इथं 4 कॉट 5x भागिले 4 असं आपल्याला लिहिता येते चांगल्या प्रकारे. ही झाली याची डेरिव्हेटिव्ह हो का. चला आपण 15वा प्रॉब्लेमसुद्धा लगेच लिहून घेतलो आहे तिथं, तर आपण याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर मग इथं पहा, इथं सुद्धा ट्रिग्नोमेट्रीचाच फॉर्म्युला आपला करा, किंवा डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे सोडू शकतो, जे की आपण पहिलं गणित केलो आहे, म्हणजे जवळपास 13वं गणित केलो आहे, तर तसंसुद्धा आपण सोडू शकतो कारण का लॉगची प्रॉपर्टी वापरून. परंतु आणखी आपण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले चांगले पाठ करत आहोत आणि त्याचीसुद्धा प्रॅक्टिस होत आहे, त्यामुळं आपण याला ट्रिग्नोमेट्रीने सोडूया. तर आपल्याला इथं ट्रिग्नोमेट्री कशी अरेंजमेंट करायची पहा. अरेंजमेंट करता आलं की माणूस जिंकलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये. अरेंजमेंट कसं करता येते, तर 1ला काय लिहिता येते माहिती आहे का तुम्हाला, 1ला लिहिता येते पहा साइन स्क्वेअर x/2, म्हणजेच काय लिहिता येते कॉस स्क्वेअर x/2 प्लस साइन स्क्वेअर x/2 लिहिता येते. 1ला लिहिता येते साइन एक्सला लिहिता येते, काय लिहिता येते म्हणजे इथं किती आहे मायनस आहे का हो, मायनस आहे, मायनसला मायनस, साइन एक्सला काय लिहिता येते 2 साइन x/2 आणि कॉस x/2, 2 साइन x/2 कॉस x/2 असं लिहिता येते का हो, लिहिता येते. परत पाहायचं आपण आणखी खालीमध्ये गेलो तर आणखी किंवा आपण इथंच लिहू शकतो, चला जाऊ द्या इथंच लिहूया आपण गणितामध्ये. तर आपण सिम्प्लिफाय करतच आहोत इथं. तर वर्गमुळात तर काय लिहिता येते मग इथं आधी कॉस लिहूया, कारण का खाली सिम्प्लिसिटी लिहिता येते कॉस स्क्वेअर x/2 प्लस साइन स्क्वेअर x/2. अँगल काय राहू द्या पहा, एकला काय ॲडजस्ट करता येते, कोणता अँगल ठेवा मात्र सेम अँगल ठेवलं पाहिजे, तर एकला ॲडजस्ट होते. मायनस साइन एक्सला काय लिहिता येते 2 साइन x/2
कॉस एक्स बाय टू असं लिहिता येते. कारण का तर साईन टू एक्सचा फॉर्म्युला येते टू साईन एक्स कॉस एक्स. साईन टू एक्स असेल तर साईन एक्स कॉस एक्स येते, म्हणजे अँगल हॅफ होतो. अशाच प्रकारे साईन एक्स जर असेल तर साईन इथे एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू होतो. हो का, म्हणजे हे हॅफ अँगल फॉर्म्युले आहेत जे की 11 आपल्याला झालेले आहेत. इथं आता इथं काय इथं बी लिहिता येते पहा, कॉस स्क्वेअर एक्स बाय टू. आता इथं प्लस साईन स्क्वेअर एक्स बाय टू, म्हणजे हे एकला ॲडजस्ट केलं आपण. इथं किती काय प्लस टू साईन एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू हे लिहिता येते आपल्याला. चला लिहिता येते. मग आता काय करता येते पहा, वाय बरोबर लॉग टू द बेस ॲज इट इज ठेवूया आपण. हां, मग आता पहा कॉस स्क्वेअर प्लस सायन्स स्क्वेअर. आता इथं काय बघायचं आहे, समजा ए आहे हे बी आहे, तर मग काय लिहिता येते पहा, एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस 2ab लिहिला आलं इथं. तर मग आपल्याला फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बीच्या वर्गाचा फॉर्म्युला एचा वर्ग प्लस बीचा वर्ग प्लस 2ab. ए प्लस बीच्या वर्गाचा फॉर्म्युला ए मायनस बीच्या वर्गाचा फॉर्म्युला काय आहे, एचा वर्ग मायनस नाही बरं प्लस बीचा वर्ग मायनस 2ab. हे दोन आपल्याला फॉर्म्युले माहीत आहेत जे की 9वीपासून आपण शिकत आलो आहेत. तर इथं पण आपल्याला तसंच लिहिता येते पहा. तर काय वर्गमुळामध्ये टाकूया आपण जसं तसं. याला ध्यान करा पहा, काय ए आहे ए बी आहे, तर ए प्लस एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस 2ab, म्हणजे एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस 2ab. एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस 2ab. याला कसं लिहिता येते पहा, ए प्लस बीचा म्हणजे ए मायनस बीचा वर्ग लिहिता येते. म्हणजे ए म्हणजे इथं कोण झालं कॉस एक्स बाय टू मायनस बी म्हणजे काय राहिला इथं साईन एक्स बाय टू. याचा काय करता येते आपल्याला, होल स्क्वेअर करता येते का हो, करता येते. मग इथं परत खाली कोण राहिलं पहा, इथं प्लसमध्ये असल्यामुळं. मग इथं जर प्लसमध्ये आहे तर इथं काय लिहिता येते मग, कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू लिहिता येते का हो, लिहिता येते. याचा होल स्क्वेअर लिहिता येते. मग लिहिता आल्यानं काय करता येते, तर वाय बरोबर लॉग टू द बेस. लॉग टू द बेस प्रॉब्लेम खूप अवघड आहेत म्हणून पुन्हा लई सोपे जातात तुम्हाला, हो का. तर मग इथं काय लिहिता येते, कॉस एक्स बाय टू राईट मायनस साईन एक्स बाय टू एका ब्रॅकेटमध्ये लिहिता येते, आणि एका ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू लिहिता येते. कारण का ए प्लस ए मायनस बीचा होल स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी असं लिहिता येते. म्हणजे गुणाकारात असं लिहिता येते. परत आपल्याला खालच्याला कसं लिहिता येतं, ए प्लस बीचा वर्गाला म्हणजे डबल लिहिता येते डायरेक्ट, दुसरं काहीच नाही. कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू एक बार, आणि हेच ब्रॅकेट डबल कारण का स्क्वेअर असल्यामुळं. तर कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू म्हणजे एक्सपान्शन केलं तर बी तेच येते पहा, म्हणजे असंच येते. तर इथं पहा कॉस एक्स बाय टू साईन एक्स बाय टू हे एक ब्रॅकेट गेट कॅन्सल होऊन जाते डायरेक्टली कॅन्सल झालं ना. तर वाय बरोबर लॉग टू द बेस. तुम्हाला हे आता अवघड वाटते कारण का ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले झाले नाहीत. तर जरी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक जर फॉर्म्युले झालं तर तुम्हाला सोपं जाते, परंतु नाही गेलं तर तुम्ही डायरेक्ट लॉगचं रूल वापरून करू शकतो पहा, खूप चांगल्या प्रकारे उत्तर येते. मग याला काय करता येते माहिती आहे का तुम्हाला, इथं किती उरलं, तर इथं उरलं तर कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू भागिले कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू लिहिता येते. मग आता याची नंतरची स्टेप ध्यान ठेवायचं पहा, असं आलं नंतर स्टेप डायरेक्ट आहे. तर वाय बरोबर कारण का आपण एक महागाईसुद्धा एक आपण करून पाहिलं होतं याचं असल्या प्रकारचंच एक. तर मायनसला मायनस इथं लिहायची गरज नाही किंवा लिहूत आपण काय लिहायचं, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय टॅन एक्स बाय टू नाही रे कॉस एक्स बाय टू. न्यूमरेटर अँड डिनोमिनेटरला बाय कॉस एक्स बाय टू ना आपण जर डिवाईड जर केलं तर पहा, याला कॉस एक्स बाय टू भागिले कॉस एक्स बाय टू काय होते 1 होते, मायनस साईन भागिले कॉस काय होते टॅन एक्स बाय टू होते, भागिले इथं कॉस एक्स बाय टू काय होते 1 येते. इथं प्लसला प्लस साईन भागिले कॉस काय होते हो, साईन भागिले कॉस होते काय होते टॅन एक्स बाय टू. मग याचं सिम्प्लिफिकेशन उत्तर येऊ लागले जवळ. तर वाय बरोबर लॉग टू द बेस. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, तुम्हाला काय माहीत आहे, एक फॉर्म्युला असा आहे की
टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला. तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला असा आहे की टॅन ए प्लस बी जर असेल तर काय होते माहीत आहे काय, टॅन ए मायनस टॅन बी भागिले, म्हणजे खाली जे आहे ते तिथं भागिले 1 प्लस टॅन ए टॅन बी. तर हे झाला आपला फॉर्म्युला. सॉरी, तर इथं जर प्लस असेल तर वरी प्लस द्यायचं, म्हणजे इथं जर प्लस असेल तर वरी प्लस असते आणि इथं खाली मायनस असते. हे जायचा फॉर्म्युला. मग इथं पण तसं झालं बघा. काय झालं इथं पहा, इथे टॅन, आता इथं 1 लाख असली तर ते माहीत आहे का आपल्याला, टॅन π/4 म्हणजे टॅन 45ची किंमत किती येते, 1 येते. म्हणजे या जागीचे टॅन π/4 लिहिता येते आपल्याला, लिहिता येते. मग टॅन π/4 मायनस टॅन x/2 म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी झालं. इथे टॅन π/4 किंवा इथं काहीच लिहायचं नाही, बरं टॅन π/4 लिहायचं नाही. काय 1 प्लस इथं काय, इथं 1 गुणिले टॅन x/2 आहे इथं, म्हणजे 1 ॲडजस्ट करता येते. 1ला 1 लिहिता येते, टॅन π/4 लिहिता येते. म्हणजे टॅन π/4 मायनस टॅन x/2 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन x/2. म्हणजे इथं झाला फॉर्म्युला कोणता, टॅन ए प्लस बीचा, म्हणजे टॅन π/4 प्लस x/2चा. मग इथे लिहिता येते आपल्याला डायरेक्ट किती बी कशामध्ये, रूटमध्ये. तर टॅन π/4 वरी काय आहे इथं वरी बघायचं प्लसमध्ये आहे, तर प्लस टॅन π/4 प्लस x/2 म्हणजे जे काय अँगल होता त्या अँगलचा आपल्याला लिहिता येते चांगल्या प्रकारे, राईट. मग असे चांगल्या प्रकारे आपण लिहिलो आहे. तर काय करायचं आहे, मग परत आता डायरेक्ट डिफरन्शिएट करता येते आपल्याला, ते बी चांगल्या प्रकारेच हो का. मग याला आपण डायरेक्ट याला सॉल्व करून घेता येते. पहा याच्यामध्ये काय याचे सॉल्व करून घेऊया आपण. तर y log to the बेस वर्गमुळामध्ये, तर टॅन किती येते पहा, दोन म्हणजे तिरकस गुणाकार जर केलं इथे जर हे केलं तर, किंवा डायरेक्ट याला 2 जर गुणून घेतलं म्हणजे खाली 2 वरी 2 बेस काय होते 4 होते. हां, इथं 2x होते म्हणजे पाय प्लस x भागिले 4 टॅन पाय प्लस 2x भागिले 4 म्हणजे बेस सेम करून घ्यायला, खाली 4 2 वर 4 2 म्हणजे भाग गुणून घेतला प्रति वरील खाली. तर 2x भागिले 4 म्हणजे हे झालं याचा अँगल. आता इथं लॉगची प्रॉपर्टी वापरावा आपण इथं. तर y log to the बेस, आता इथं काय रूट म्हणल्यावर 1/2 लिहिता येते. तर इथं काय 1/2 खाली येते लॉग, इथं काय लिहिता येते आपल्याला, टॅन राईट. मग टॅन पाय प्लस 2x भागिले 4 लिहिता येते आपल्याला, लिहिता येते. मग आता इथं काय करता येते पहा, डायरेक्ट आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला करून करता येते डायरेक्ट. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे आहे, 1/2ला 1/2 लॉग एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते 1/, लॉग एफ ऑफ एक्सचे काय डेरिव्हेटिव्ह काय येते 1/, एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे हो इथं, टॅन पाय प्लस 2x भागिले 4 पाय प्लस 2x भागिले 4 लिहिता येते का इथं, लिहिता येते. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची, एफ ऑफ एक्सची काढायची. कोणाची, एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण आहे इथं, टॅन पाय प्लस 2x भागिले 4 हे झालं याचा एफ ऑफ एक्स. तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कशी काढल्या बघा आता. तर इथं 1/2 याला गुणूया आपण. तर 2 टॅन काय होते हो, पाय प्लस 2x भागिले 4ला भागिले 4 ॲज इट इज ठेवूया. तर टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते माहीत आहे का तुम्हाला, टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह येते सेक² एफ ऑफ एक्स, सेक² एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, पाय प्लस 2x भागिले 4. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो, आणि एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, डी भागिले डी एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, पाय प्लस 2x भागिले 4. पाय प्लस 2x भागिले 4ला आपण कसं लिहू शकतो, डेरिव्हेटिव्ह काढताना सोपं जाऊन π/4 प्लस x/2ची काय π/4 प्लस x/2ची डेरिव्हेटिव्ह. तर मी आता डायरेक्ट लास्ट स्टेप करून इथं डायरेक्ट उत्तरच लिहून ठेवतो बा. तर dy भागिले dx. तर कसं येते पहा, या ब्रॅकेटला तर ॲज इट इज वर लिहू शकतो आपण. राहिलंच कोणी डेरिव्हेटिव्ह याची किती येते π/4ची 0, कारण का कॉन्स्टंट्स आहे. 0 प्लस x/2ची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/2 म्हणजे 1/2 याच्यात डायरेक्ट बाहेर आलं. 1/2 बाहेर जर आलं तर 1/2 हां 1/2 इथे येतो आहे, म्हणजे 1/2 सेक² एवढं येते. तर 1/2ला आपण त्या 2ला परत खाली आणलं तर 1/4 होते मग, हो का. मग इथं काय राहिलं सेक² राईट, पाय प्लस 2x भागिले
4 किंवा त्या अँगलमध्ये राहू देण्यासुद्धा चालते पहा. तर इथे किती येते 4 tan पाय प्लस 2x भागिले 4 ही झाली याची कॉन्सिक्युटिव्ह बोले तो सबसे अच्छी डेरिव्हेटिव्ह. तर पहा आपण कितवा हे झालं 16वा. तर 16वा दिसाय खूप छान वाटतंय, तसंच याचं उत्तर बी खूपच छान आहे हो का. तर याला आपण काय करू शकतो पहा इथं. आता लॉगची प्रॉपर्टी वापरून याला आपण सिम्प्लिफाय चांगल्या प्रकारे करू शकतो पहा कसं. तर y = हा जर फंक्शन जर असेल तर याला काय लॉग, आता इथं काय पहा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोघाचा काय आहे, दोघाचा गुणाकार आहे. तर मग आता लॉग a गुणिले b चा फॉर्म्युला काय हो आपल्याला माहीतच आहे. काय जर लॉग a गुणिले b जर असेल अशा प्रकारे तर काय येते, तर लॉग a प्लस लॉग b. तर इथे ए बी हुडकीत बसाल, ए बी नाही घटली तर, कारण याला ए म्हणायचं याला बी म्हणायचं. तर मग काय करायचं मित्रांनो, तर इथं y = लॉग ए. तर काय मग लॉग ए म्हणजे काय 4:2x. तर पहा आपण इथं 4:2x ला आपण असं लिहू शकतो का पहा. 4:2x म्हणजे 4:x वर्ग लिहिता येते आपल्याला. लिहिता येते का, लिहिता येते. कारण का लिहिता येते तर मी सांगतो तुम्हाला. 4:2x वर्ग. तर असं जर असेल तर आपल्याला आणखी एक आपल्याला रूल माहीत आहे की एचा पॉवर बी, बीचा पॉवर जर सी असेल तर ए गुणिले बी गुणिले सी लिहिता येते, किंवा एचा पॉवर ए म्हणजे एचा पॉवर बी सी लिहिता येते आपला. तसे म्हणजे याचा गुणाकार या दोघाचा गुणाकार होते म्हणजे 2x लिहिता येते. परत आपण यालाच वरी नेल्या 4x वर्ग केला राईट. तर म्हणजे लॉग असल्यामुळे आपण ते करत आहे सर्व भानगडी. तर मग आपण हे सर्व कराल्या. तर पहा आपण इथं लाईटसुद्धा चालू केलं आहे आता. तर याला काय करता येते माहीत आहे का तुम्हाला. तर लॉग सध्या लाईट बंद करूया आपण. असं छान दिसते सूर्यप्रकाश आहे हो हे. तर लॉग म्हणजे 4:x होल स्क्वेअर म्हणजे एक्सचा 4:x वर्ग असं आपल्याला लिहिता येते. प्लस लॉगची प्रॉपर्टी हो पहा, लॉग टू बेस उरलं कोण हे उरलं पहा अवकाळी एक्सचा वर्ग प्लस 5 भागिले वर्गमुळामध्ये 2x³ - 4 याचा पॉवर किती 3/2 आहे. तर मग याला काय करता येते पहा, इथं पण आणि परत लॉगचा अप्लाय करता येते. काय लॉग एचा पॉवर इथं काय आहे बी आहे, तर बी लॉग ए 2 लॉग 4:x लिहिता येते. प्लस लॉग एचा पॉवर इथं सुद्धा बी आहे 3/2 लॉग इथं एक्सचा वर्ग प्लस 5 भागिले वर्गमुळामध्ये 2x³ - 4 लिहिता येते. तर मग y = 2 log 4s असं बी करता येते. मग याला पहा इथे एचा पॉवर बी परत काढशाल, नाही काढायचं कारण काय हे एकच 4:x हा एक सेपरेट आहे. तर मग याला नाहीतर तसंही करता येते, परंतु हे असंच बरं आहे म्हणजे 4:x सेपरेट आहे त्याला असंच राहू द्या. त्यामुळं 2 log 4:x ॲज इट इज ठेवूया आपण, म्हणजे सॉरी प्लस आहे इथं मी = देत आहे. थोडा येडा झालो मी. मग इथं काय करायचं पहा, इथं आता 3/2ला आपण परत इथं बाजूला काढूया, किंवा याला आता पहा इथं लॉग ए भागिले बी आहे, तर लॉग ए मायनस लॉग बी लिहिता येते. त्याच्यामुळे 3/2 सोबतच लिहूया. लॉग ए म्हणजे कोण एक्सचा वर्ग प्लस 5 मायनस 3/2 लॉग बी. आता बी म्हणजे खालचं आहे हो का, खालचं काय 2x³ - 4 हे झालं खालचं. या खालच्याला आणखी सुद्धा आपल्याला सिम्प्लिफिकेशन करता येतोय. तर या खालच्याला काय करता येते माहिती आहे का आपल्याला, 2 log टू द बेस 4x प्लस 3/2 log टू द बेस एक्सचा वर्ग प्लस 5 मायनस आता इथं काय हो 2x³ - 4 याचा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूटला आपल्याला 1/2 लिहिता येते. मग एचा पॉवर काय होतो बी होतो, एकचा पॉवर 1/2 होतो. तर 1/2 परत खाली येते म्हणजे किती 1/2 गुणिले इथं 3/2 राहिला कोण लॉग टू द बेस 2x³ - 4 याचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर सिम्पली डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. तर मग परत डेरिव्हेटिव्ह काढायचे आपण. तर काय आपल्याला पार्ट झाले dy/dx. तर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कोणाचे काढायचे आपल्याला 2 log टू द बेस 4x काढता येते आपल्याला, काढता येईल. मग परत डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे आहे d/dx 3/2 log टू द बेस एक्सचा वर्ग प्लस 5
डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे आपल्याला, राईट काढायचे आहे. चला, मायनस ए 3 1 3 बे 2 4 राईट, लॉग टू द बेस 2x क्यूब मायनस 4 असं आपल्याला प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह काढता येते. तर इथं आपण काय करायचं, आपण माहिती आहे काय, आपण डी भागिले dx लिहून घ्यायचं. इथं राहून गेले पहा, नंतर या कंसामध्ये लिहायचं, लिहिता येते आपल्याला. तर राहून गेलं, काय टेन्शन नाही. तर मग आता काय करता येते आपल्याला, dy भागिले dx. तर याला डेरिव्हेटिव्ह 2ला बाजूलाच काढूया आपण, राईट, कारण का ते कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची, व्हेरिएबलची काढायची. तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/f(x) 1/4(x) इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची हो, 4(x)ची, म्हणजे त्याच एफ ऑफ एक्सची, प्लसमध्ये 3/2ला पण इथं आपण बाजूला काढूया. परत लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते हो, 1/f(x) 1/f(x) म्हणजे कोण, x वर्ग प्लस 5. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो, डी भागिले dx, डेरिव्हेटिव्ह कोणाची, x वर्ग प्लस 5ची डेरिव्हेटिव्ह, राईट, मायनस 3/2ला कॉमन काढूया आपण, म्हणजे 3/4ला. तर इथं सुद्धा काय येते हो, 1/f(x), f(x) कोण आहे इथं, 2x³ मायनस 4 f(x) आलं. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची घेता येते हो, डी भागिले dx, डेरिव्हेटिव्ह येते 2x³ मायनस 4ची, कारण का हा f(x) आहे. तर एवढं झांगडा गुत्ता करावं लागेल पाहू का आपल्याला. तर हे झाला गणिताचा झांगडा गुत्ता. तर dy भागिले dx, राईट. तर मग इथं 2ला 2 लिहूया आपण, 2ला 2 4(x)ला 4(x) आपण लिहू शकतोय. तर मग आपल्याला एक आणखी माहीत असेल, ए कॉन्स्टंट म्हणजे ए धरूया ना, ax कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह, a(x) डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे का तुम्हाला, a(x) डेरिव्हेटिव्ह ते a(x) इंटू लॉग ए इंटू लॉग ए. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सची 1 येथे लिहायची गरज नाही. तर अशा प्रकारे येते पहा हे, या a(x) डेरिव्हेटिव्ह a(x) इंटू लॉग ए, तर म्हणजे 4(x) इंटू लॉग 4 झालं. आता इथं काय आहे हो, 3/2 x वर्ग प्लस 5 इथे लिहिता येते, ॲज इट इज लिहिता येते, नाही लिहिता येईल म्हणशाल, कारण का ते ॲज इट इज तिथंच आहे. तर याची डेरिव्हेटिव्ह काय येते हो, x वर्ग प्लस 5ची डेरिव्हेटिव्ह, x वर्ग प्लसची डेरिव्हेटिव्ह येते, x वर्गाची येते 2x प्लस 5ची येते 0 लिहिता येते. चला, मायनस 3/4 इथं काय आहे हो, ॲज इट इज 2x³ मायनस 4 ॲज इट इज लिहू शकतो आपण इथं. परत आता मग इथं पहा आपल्याला, इथं सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे, कशा 2x³ मायनस 4ची, 2x³ काय ते 3 खाली आलं तर 3 2 6, x 3 मधून 1 गेलं 2, x वर्ग मायनस 4ची किती येते 0 येते. तर मग आपण dy भागिले dx, तर इथं पण परत डेरिव्हेटिव्ह पहा, म्हणजे इथं पहा गुणाकारात आहे, तर हे 4(x) 4(x) गेट कॅन्सल होते, त्याच्यामुळे 2 log 4 इथं उरतोय. आणि प्लसमध्ये काय असतं पहा, इथं 2x, इथं 2x प्लस 0 2x, 2x गुणिले 3 3 2 6x उरते, भागिले 2 म्हणजे x वर्ग प्लस 5. तुम्ही इथे लिहू शकतो बा, 2 2 कटून टाकून बेत्रिक 6 म्हणजे 3x वरी लिहू शकतो डायरेक्ट, पण तुम्ही नाही लिहिले, तुम्ही लिहिशाल. मायनस इथे किती होते हो, 6x वर्ग मायनस 0 6x वर्ग, आणि या 3 याला गुणले जाते, तर किती 7 18x वर्ग, 7 18x वर्ग भागिले 4 2x³ मायनस 4. ही झाली याचं सिम्प्लिफाईड उत्तर. परंतु आणखी उगं काय जणांना वाटते की खोड्या करून, म्हणजे जे मॅथ लवर्स असतात तर त्यांच्यासाठी काय असते पहा, खोड्या करा वाटते, बेत्रिक 6 अशा प्रकारे 3x. तर इथं काय होते हो, x वर्ग प्लस 5 मायनस 4 त्रिकम 12 4 चौक 16 जायना, परंतु 2 जाते, तर 9x वर्ग इथं बेत्रिक 9 18 2 4 भागिले 2 2x³ मायनस 4 अशा प्रकारे होऊ शकते. तर मग याला काय करता येते आपण, हां अशा प्रकारे याचं सिम्प्लिफाईड उत्तर आपल्याला काढता येते, दुसरं काय करता येते. तर बघा आपण लगेच इथं काय आपण घेतलो आहे, xv2i, म्हणजे xv2i म्हणजे 10 आणि 5 15 15 आणि 2 17 17वा घेतलो आहे आता. तर इथं पहा आपल्याला किती अवघड वाटलं होतं सर्वप्रथम हे सुद्धा, तर सर्वप्रथम उत्तर याचं किती सिम्पल आलं. तर अशाच प्रकारे आपण याचं पण काढूया. तर याचं पण काढता असताना तर इथं काय असं लॉग ए भागिले बी आहे, तर याला काय करता येते सिम्पली आपल्याला माहितीच आहे. तर y इक्वल टू फंक्शन आहे पहा, लॉग ए भागिले बी म्हणजेच लॉग ए मायनस लॉग बी. तर लॉग ए e⁻x² 5 - 4x 3
2. आता पहा लॉग ए झाला, वरचा झाला ए, मायनस लॉग बी कोणता करायचा हो, दिसणार तर बघा आता मी क्लिअर करतो. हां झाला बघा. बी कोणता आहे हो इथं, लॉग इथं काय क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6 काय जणांना क्यूब रूट म्हणजे माहीत नसेल तर आता माहीत झालं असेल काय जणांना बघा. तर समजून घ्यायचं तरी बी मलाही माहीत नव्हतं, काल परवा माहीत झालं. क्यूब रूट म्हणजे इथं 3 राहते, इथं क्यूब म्हणजे क्यूबमध्ये रूटमध्ये 3 राहते, रूटच्या बाहेर 3 राहते. तर वाय बरोबर काय येतात इथं, काय आहे तो प्रोडक्ट गुणाकारात आहे. तर वाय बरोबर आपल्याला असं सुद्धा लिहिता येते, पहा काय लिहिता येते हो, वाय बरोबर गुणाकारात असेल तर काय होते, लॉग ए प्लस ए गुणिले बी म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी 5 मायनस 4x 3/2 मायनस नंतर लॉग क्यूब रूट म्हणजे माहीत आहे का तुम्हाला काय राहते ते, तर 3/2 म्हणजे 1/2. आता क्यूब रूटचं तुम्हाला पहिल्या स्टारला हेच व्हिडिओ पाहायचं, म्हणजे क्यूब रूटचं आपल्या पहिल्या स्टारलाच उदाहरण झालं आहे पहा. तर मी इथं सांगतोय, तो इथं जर x जर असेल तर इथं काय नाही म्हणजे कसं लिहितो आपण, x 1/2 लिहितोय. तर म्हणजे इथं काय, इथं 2 होते, काय नाही म्हणजे 2 आहे आणि भागाकाराचं आहे 2 असं काढायचं झालं तर इथं जर 3 जर असेल, वर्गमुळात x जर असेल तर इथं काय x 1 इथं किती येईल, 3 येईल. तर अशाच प्रकारे इथं बी येईल पहा, काय लॉग टू द बेस 7 मायनस 6x किती येईल मग 1/3 येईल. लिहिता येईल का हो, लिहिता येते, छान लिहिता येते हो का. मग वाय बरोबर आता लॉग ई रेस टू एक्सचा वर्ग, ई रेस टू एक्स आहे एक आहे, ए आहे याला बी म्हणूया, एचा पॉवर बी आहे, तर 2 लॉग ई रेस टू एक्स आपल्याला लिहिता येते का हो, लिहिता येते. तर प्लसमध्ये लॉग एचा पॉवर बी आहे म्हणजेच 3/2 लॉग 5 मायनस 4x लिहिता येते इथं, म्हणजे काय राहिलं आता मायनस इथं 1/3 लॉग 7 मायनस 6x. वा किती छान लिहिता आलो. आता डेरिव्हेटिव्ह काढणं खूपच इझी होऊन जाईल आपल्याला. तर मग आपण काय करूया लगेच, म्हणजे हे आता पानाला बघतच आपण दुसऱ्या पेजेसवर सोडूया. तर इथं पहा दुसरं पेजेस आलं बघा लगेच म्हणण्याबरोबर. तर इथं काय लिहिता येते, याची भावकी म्हणून याला इथं समजा याची भावकीच आहे होय हे. तर वाय बरोबर आता डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करूत पहा हो का, म्हणजे डायरेक्ट सोपं जाते. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाचा, एक्सच्या. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची मग, डी वाय भागिले डी एक्स. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, डी भागिले डी एक्स. डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची हो, 2 लॉग टू द बेस ई रेस टू एक्सची हे एक डेरिव्हेटिव्ह काढायची, प्लस डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची हो, 3/2 म्हणजे डी भागिले डी एक्स. डी भागिले डी एक्स 3/2 5 मायनस 4x आणि काय हो 3/2 मलाच नाही दिसत 3/2 लॉग टू द बेस 5 मायनस 4x असं लिहून घेतलं आहे, मायनस डी भागिले डी एक्स. डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे इथं, 1/3 लॉग टू द बेस 7 मायनस 6x राईट. मग आपण आता काय करायचं पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग बघा इथं आता काय डी वाय भागिले डी एक्स. तर 2ला आपण बाजूला काढूया आपण, आणि लॉग लॉग एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह काय ते एफ ऑफ एक्स म्हणजे 1/f(f(x) परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x)ची म्हणजे 1/e(x) परत डेरिव्हेटिव्ह ऑफ e(x)ची प्लस 3/2ला आपण परत इथं कॉमन म्हणजे बाजूला काढूया. तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f(x) म्हणजे इथं 5 मायनस 4x इथं बाजूला घेतोय आपण. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची हो, या एफ ऑफ एक्सचीच काढायची म्हणजे 5 मायनस 4xची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. आता मायनस डेरिव्हेटिव्ह 1/3ला इथं परत घेतलो आहे आपण, आणि 7 मायनस 6x खाली घेतलो इथं, कारण का गुणाकारात गेलो म्हणजे भागाकारात गेले. मग डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आहे हो, 7 मायनस 6xची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. झालं सोपं. तर डी वाय भागिले डी एक्स. तर काय करता येते आपल्याला, ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते इथं, 2ला 2 ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. इथं खाली सुद्धा काय ई रेस टू एक्स आहे. तर प्लस इथं 5ची काय येते डेरिव्हेटिव्ह, इथं 3ला 3. आता इथं पहा गुणाकारात आहे याच्या घेऊ. 5ची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते, मायनस 4xची काय येते हो 4 येते, भागिले इथं 2ला 2 काय 5 मायनस 4xला 5 मायनस 4x इथं काय राहिलो मायनस. 7ची डेरिव्हेटिव्ह काय येते हो, 7ची डेरिव्हेटिव्ह येते 0 मायनस 6xची डेरिव्हेटिव्ह येते 6 आणि भागिले तर 3 7 मायनस 6x असं आपल्याला लिहिता येते. तर डी वाय भागिले डी एक्स डेरिव्हेटिव्ह पहा, ई रेस टू एक्स गेट कॅन्सल होऊन जातो आहे. तर 2 प्लस मायनस 4
-4 गुणिले +3 म्हणजे प्लस मायनस मायनस काय होते हो इथं मायनस 4 त्रिकम 12 भागिले 2 तर 5 - 4x मायनस 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 इथं प्लस होते पहा -6 म्हणजे मायनस मायनस प्लस 6 3 7 - 6x अशा प्रकारे इथे लिहिता येते आपल्याला. तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह 12 बे 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 2 4 32 बेसक 12 2 - 6 भागिले 5 - 4x प्लस 3 दोन्ही 6 2 भागिले 7 - 6x. एवढं मोठं गणित, एवढं भारीतलं गणित, एवढं चांगलं गणित, त्याचं उत्तर एवढूसच पहा. किती सोपं आहे हो. इथून किती आपण इथूनच आलो ना, इथून तर इतरोकच जायचं याचं उत्तर. तर नेक्स्ट बघा. तर देखो इस सदी का सबसे महान गणित यही है मुझे तो लगता है, तो इसलिए हम इसको सॉल्व करने का प्रयास करेंगे. तर मग इथं परत लॉग आहे पहा इथं काय आहे हो लॉग आहे. परत मी नाही लिहिलं आहे तर आता लिहितो आहे आपण. तर मग आता काय लिहितो आपण लॉग म्हणजे f(x) मानूया e⁻cos x भागिले x² -3 इंटू म्हणजे याचा क्यूब लॉग x असेल. तर मग काय करता येईल आपल्याला इथं 3 आहे. तर y बरोबर लॉग तर लॉग a भागिले b म्हणजेच काय हो लॉग a मायनस b म्हणजे e⁻cos x मायनस लॉग x² -3चा क्यूब इंटू लॉग x म्हणजे लॉग x मध्ये लॉग आले पण हो का. मग असं आहे हां. आता हे ए झालं हे बी झालं लॉगसाठी या लॉगसाठी. तर y = लॉग e⁻cos x मायनस लॉग a भागिले b म्हणजे का हो मायनसला मायनस आपण असं ठेवूया. लॉग a इंटू b म्हणजे काय हो तर लॉग a म्हणजेच कोण x² -3 आणि याचा क्यूब प्लस लॉग b लॉग ऑफ लॉग x. तर मग म्हणजे प्रत्येकाचं कुठं चुकते पहा. जर आपण पहिल्या स्टार्टला जरी शिकत असले डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस इथं ठेवून आपण ब्रॅकेटच करत नाही पहा हो का. त्यामुळेच आपल्याला लास्टचं उत्तर येत नाही. मग इथं काय करायचं पहा परत या ब्रॅकेटला गुणून घ्यायचं. म्हणजे तर y बरोबर आता कॉस एच म्हणजे लॉग एचा पॉवर जर b असेल तर b लॉग ए येते कॉस x इंटू लॉग ए लिहिता येते मायनसने याला गुणून घेतलो आहे आपण. तर मायनस एस आहे तर मायनस मायनस आहे हो का. लॉग एचा पॉवर b आहे म्हणजे b लॉग ए x² -3 लिहिता येते. हे प्लस मायनस काय होतो मायनस म्हणजे गुणून घेतलो आहे. तर लॉग ऑफ लॉग x तर लॉग ऑफ लॉग x म्हणजे आपण काय लिहिता येत शकत नाही लॉग ऑफ लॉग एक्सला लॉग ऑफ लॉग एक्स लिहू शकतो. मग असं झालं तर याला आता डायरेक्ट काय करते आपण माहीत आहे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx. तर फ्रेंड्स dy भागिले dx तर डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची आपल्याला cos x इंटू लॉग एची काढायची आहे -3 म्हणजेच मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 लॉग ऑफ x² -3ची याचीसुद्धा काढायची आहे मायनस डेरिव्हेटिव्ह परत काढायची आहे पहा आपल्याला लॉग ऑफ लॉग एक्सची राईट याचीसुद्धा आपल्याला काढायची आहे. तर मग पहा dy भागिले dx. तर cos x आता येत पहा डेरिव्हेटिव्ह लॉग ए काय होतं आपण लॉग ए कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट असते पहा नाही तर लॉग एची म्हणजे 1/a लिहिशाल तरी तर व्हॅरिएबल असेल तर लिहिता येत होते परंतु हे कॉन्स्टंट आहे ए म्हणजे. तर या कॉन्स्टंट cos x डेरिव्हेटिव्ह काय येते हो cos x डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स येते का राईट. cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि आपण आता असंच लिहूया परत एक्स डेरिव्हेटिव्ह एक इथे लिहायची गरज नाही मायनस. आता पहा हो इथं 3 कॉमन आहे लॉग एफ ऑफ ची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/f(x) म्हणजे x² -3 परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो f(x)ची x² -3ची. आता इथं मायनसला मायनस डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ लॉग एक्सची लॉग ऑफ एक्स. आता याच्यासाठी हा f(x) झालं लॉग एफ ऑफ ची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/f(x) म्हणजेच इथं लॉग एक्स परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो लॉग एक्सचीच हे झालं पहा. तर dy भागिले dx तर लॉग इथं काय मायनस साइन एक्स लॉग आपण असं लिहू शकतो किंवा कॉन्स्टंटला अगोदर लिहायचं तर चालते. तर इथं काय पहा 3ला 3 तर इथं 3ला 3 लिहूया आपण परंतु x² -3 ला लिहूया परंतु x च्या वर्गाची इथे डेरिव्हेटिव्ह 2x -3ची येते 0 मायनस लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x इंटू म्हणजे इथे लॉग एक्सला लॉग एक्स आहे आधी लॉग एक्स लिहूया आपण लॉग एक्स राईट इंटू 1/log एक्सची एक्स येते परत एक्सची 1 होती लिहायची गरज नाही. मग आता लास्टचं शेवटचं सिम्प्लिफाईड उत्तर म्हणजे dy भागिले dx
तर लॉग ए आपण जवळ घेऊया अगोदर इंटू साइन एक्स मायनस, आता इथं 2x मायनस 0 म्हणजे 2xच, 3 2 किती होते हो 6 म्हणजे मायनस 6x भागिले इथं काय हो एक्सचा वर्ग मायनस 3 मायनस 1/x ला आपण अगोदर लिहूया, लॉगला नंतर लिहूया, म्हणजे ती x मिक्स होऊन फिक्स होऊन जाईल दोघांच्या मध्ये, त्यामुळं आपण असं लिहिलो आहे. चला, तर हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जमलं. तर नेक्स्ट घेऊया आपण. तर अशाच प्रकारे आपण नेक्स्ट उदाहरणसुद्धा घेतलो आहे. तर हे उदाहरण पहा, IMP म्हणत म्हणत सर्वात IMP उदाहरण आहे पहा. IMP हे उदाहरण जर आलं ना तुम्हाला जवळपास या डिफरन्शिएशनमध्ये जवळपास 10 गणितं सोडता येतात बा, म्हणजे एवढे सोपे, कारण एकच फॉर्म्युल्यावर आहे पहा. तर एक फॉर्म्युला मी तुम्हाला इथं सांगतोय. तर ते फॉर्म्युला आहे पहा, जर इथं जर f(x) जर असेल, f(x) हो का, काय असेल f(x) आणि log टू द बेस, किंवा जाऊ द्या, सॉरी तुम्हाला सोपे सांगतो, जाऊ द्या, म्हणजे इथं सिम्प्लिफाय करून सांगतो, म्हणजे ते बी फॉर्म्युला सांगतो हो का, म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. तर मग इथं काय लिहिता येते पहा आपल्याला, तर y बरोबर 25ला कसं लिहिता येते हो, 5चा वर्ग लिहिता येईल का हो, आपल्याला लिहिता येते 5चा वर्ग. आता हे 25च्या वर्गामध्ये आहे हो का, हे पण म्हणजे 5चा वर्ग म्हणजे ते 2 याला गुणले जाते, म्हणजे 2 log टू द बेस 5 आहे बघा इथं, हां सेक एक्स असं लिहिता येते मायनस इथं 4चा वर्ग 16 म्हणजे 4 गुणिले 4चा वर्ग लिहिता येते, म्हणजे वर्गाच्या याच्यात जाते 4चा वर्ग 2 log टू द बेस किती आहे इथं 4च आहे, तर टॅन एक्स लिहिता येते का आपल्याला, लिहिता येते. मग आता पहा आणखी एक आपल्याला लिहिता येते पहा, y = 5ला 5 log टू द बेस 5 इथं सेक एक्सचा होल स्क्वेअर लिहिता येते, कारण का लॉग एचा पॉवर जर बी असेल तर बी लॉग ए लिहिता येते. इथं ऑलरेडी बी लॉग ए आहे, आपण एचा पॉवर बी करूया, तर हे लॉग ए झालं, याचा पॉवर बी म्हणजे इथं वर्ग वर नेलो आहे. परत इथंच 4 रेस टू लॉग रेस टू 4, तर टॅन एक्सचा पॉवर किती येते 2 येते. तर मग आपल्याला एक फॉर्म्युला आहे पहा, ध्यान ठेवा तुम्ही, जर इथं जर काय जर एक्स असेल आणि म्हणजे इथं चांगला फॉर्म्युला ध्यानात ठेवून टाकायचं हो का, एक्स असेल लॉग टू द बेस पॉवर, इथं बी एक्स असेल आणि f(x) जर असेल तर काय ते सिम्पली f(x) येते, हे सर्व कटून जाते, एक्स लॉग एक्स आणि त्याचा परत बेस एक्स असेल तर f(x) येते. हे झालं याचा बेसिक फॉर्म्युला. तर किंवा आपल्या जर इथं जर 5 log टू द बेस 5 इंटू इथं काय असेल f(x) जर असेल तर हे काय सर्व कटून जाऊन इथं काय येते हो f(x) येते. हे फॉर्म्युला आहे पहा, हे ध्यान ठेवायचं फॉर्म्युला, एक्स लॉग एक्स f(x)चा इथं एक्स म्हणजे इथं काय y धरा ठेवा काय ठेवा. तर मग इथंच आता पहा, म्हणजे इथं काय आहे 5 log 5 म्हणजे इथं सेम संख्या राहा हो का, इथं एक्स होते इथं बी एक्स होते असंच, इथं 5 log 5 एक परत कटून जाते, 4 log 4 हे परत कटून जाते, त्यामुळं काय ते हो y बरोबर सेक एक्सचा वर्ग, म्हणजे सेक एक्सचा वर्ग मायनस हे पण इथं कटून गेलो, तर टॅन एक्सचा होल स्क्वेअर म्हणजे वर्ग, म्हणजे याला कसं लिहिता येते माहिती आहे का आपल्याला, सेक एक्सच्या वर्गाला सेक स्क्वेअर एक्स असं सुद्धा लिहिता, मायनस टॅन स्क्वेअर एक्स असं सुद्धा लिहिता. झालं, एवढंच करायचं होतं पहा याला. आता डिफरन्शिएट करायचं, डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं, टेन्शन मिटलं हो. तर dy/dx, तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची हो, d/dx सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, काय नाही का होय म्हणशाल, तर dy/dx, तर डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते हो 2 सेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, म्हणजे f(x) पॉवर n असलं तर n खाली गेला, सेक एक्स तर डेरिव्हेटिव्ह आले, तर याची काय ते हो टॅन एक्सचे 2 टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स येते. तर मग आपण dy/dx, आता सेक एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे काय, सेक एक्स टॅन एक्स येते, काय ते 2 सेक एक्सला सेक एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स, ही झाली त्याची डेरिव्हेटिव्ह, मायनस 2 टॅन एक्सला 2 टॅन एक्स, तर टॅन एक्सचे डेरिव्हेटिव्ह येते पहा सेक स्क्वेअर एक्स, काय ते सेक स्क्वेअर एक्स, तर सेक स्क्वेअर एक्सला आपण dy/dx, तर 2 सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स मायनस 2 टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स, राईट असं लिहिता येते. तर इथं पहा -2 सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स मायनस 2 सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स, इथं पण आहे, सिम्पली कटून जाते, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय येते माहिती आहे का तुम्हाला, तर dy/dx 0 येते.
ही झाली असं कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सर्वात सिंपल उत्तर. तर शेवटचं गणित आहे पहा डबल एक्स आणि एक्सवाला गणित आहे. पहिलं एक्सवाला होता तर इथं डबल एक्सवाला गणित आहे. तर एक्सचा वर्ग प्लस 2चा होल क्यूब म्हणजे आपण घेऊया तुमच्या देखत, मी लपून घेत होतो इतक्या ऑर्डर म्हणजे गणित घेऊन परत व्हिडिओ स्टॉप करून चालू करत होतो. तर काय ते हो एक्सचा वर्ग प्लस 2 याचा पॉवर किती आहे हो 4 आहे भागिले काय हो रूटमध्ये एक्सचा वर्ग -5. आता रूटमध्ये एक्सचा वर्ग -5 परत हे पण आहे. तर मग याला काय करता येते आपल्याला डायरेक्ट एकदम आपल्याला लॉग अप्लाय करता येते इथं राईट. नाहीतर आपल्याला काय डिव्हिजन रूल लावता येते. तर आपण याला काय करूया डिव्हिजन रूल वापरून करूया म्हणजे आपल्याला त्याची थोडं प्रॅक्टिस महागडे विसरून जाशाल म्हणून इथं ठेवलं आहे हो का. तर मग याला काय करता येते पहा तर y बरोबरच एक्सचा वर्ग प्लस 2चा 4 लिहिता येते आणि एक्सचा वर्ग -5चा किती लिहिता येते इथं 1/2 लिहिता येते. कारण का रूट काढलं तर 1/2 आपल्याला लिहिता येते. इतर आपण लॉग वापरायचे का ते डिव्हिजन रूल करता येते. तर आपण इथं डिव्हिजन रूलच लावूया म्हणजे थोडं सोपं म्हणजे सोपं नाही काही मात्र डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx तर डेरिव्हेटिव्ह याची काढायची आहे. तर आपण डायरेक्ट डिव्हिजन रूल लावले समजून घ्या. तर काय तो खालचा ॲज इट इज एक्सचा वर्ग -5 याचा 1/2 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह कोणाची हो डेरिव्हेटिव्ह आहे एक्सचा वर्ग प्लस 2चा घातांक 4ची डेरिव्हेटिव्ह आहे राईट. मग मायनसला मायनस एक्सचा वर्ग प्लस 2चा 4ला 2चा 4 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह कोणाचे हो खालच्याचे डेरिव्हेटिव्ह खालच्याचे म्हणजे एक्सचा वर्ग -5चा 1/2 भागिले खालच्याचा वर्ग एक्सचा वर्ग -5चा 1/2 1/2चा वर्ग म्हणजे या खालच्याचा वर्ग हे आपल्याला आहे कारण हे आपल्याला ज्ञात आहे हो का. तर मग आपण काय करू शकतो तर dy भागिले dx. तर मग इथं पहा ॲज इट इज लिहून घेऊया आपण एक्सचा वर्ग -5चा 1/2. आता इथं डेरिव्हेटिव्ह काय येते हो इथं डेरिव्हेटिव्ह इथं पहा 4 खाली येते एक्सचा वर्ग प्लस 2 याचा पॉवर किती येते मग 3 येते. 4 खाली येऊन पॉवर 3 येते म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते एफ ऑफ एक्सचा पॉवर एन असेल तर एन खाली एफ ऑफ एक्स इथं एफ ऑफ एक्स n-1 लिहिता येते. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो एफ ऑफ एक्सची त्याच्यामधल्या एफ ऑफ एक्स कोण आहे हो इथं एक्सचा वर्ग प्लस 2 एफ ऑफ एक्स आहे. गणित मोठा आहे पण छोटं छान आहे ते उत्तर हो काय याचं. तर मायनस एक्सचा वर्ग प्लस 2 याचा पॉवर किती हो 4 आहे. तर इथं सुद्धा तेच 1/2 खाली येते. इथं काय हो एक्सचा वर्ग -5 आता 1/2 मधून जर 1 जर केलं तर किती येते माहिती आहे का तुम्हाला -1/2 येते. म्हणजे अर्ध्यातून -1 जर गेलं म्हणजे मायनस अर्धा राहते तर मायनस येते. मग परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची माहिती आहे का हो या खालच्याची काढायचं काय एक्सचा वर्ग -5ची काढायची हो का. मग काढल्या छान प्रकारे भागिले खालच्याला विसरून टाकायचं नाही. तर खालच्याला गुंड तर काय होते बे एक बे 2 कटून जाते डायरेक्टच उरते एक्सचा वर्ग -5 राईट. तुम्ही बघा चांगल्या प्रकारे कुठं काय घोळ करू दे नका हे चांगलं प्रकारे गणित येते बघा याचं उत्तर. मग आपण काय लिहिता येते आपले सिम्प्लिफिकेशनसाठी मग तुम्हाला सांगतोय मी. तर dy भागिले dx तर काय dy भागिले dx. तर इथं पहा काय लिहिता येते आपल्याला इथं जर याला आपण असं करू शकतो की एक्सचा वर्ग -5 म्हणजे 1/2 आहे. मग याला काय लिहिता येते आपले 4ला आपण समोर लिहूया. तर 4ला जर समोर लिहिलं तर काय होते पहा 4ला समोर आणण्यानं काय होते मग एक्सचा वर्ग प्लस आता इथं याला एक्सचा वर्ग -5 याचा पॉवर किती लिहिता येते हो 1/2 आणि 4ला समोर आले आपण राईट. इथे किती उरला एक्सचा वर्ग प्लस 2चा पॉवर इथे किती आहे हो इथं 3 आहे. मग परत इथं डेरिव्हेटिव्ह पहा एक्सच्या वर्गात डेरिव्हेटिव्ह येते 2x प्लस 2ची डेरिव्हेटिव्ह येते 0 असं लिहू शकतो आपण चला लिहू शकतो. तर मायनस इथं पण काय आहे हो एक्सचा वर्ग प्लस 2चा पॉवर 4 आहे. तर 1/2 इथं परत आपण खाली घेऊया 1/2 जर खालीच घेतलं तर मग काय येते इथं मायनस आहे बघा हो का याच्यातूनही मायनस करायचं आहे एवढ्या टर्ममधून या मॅडम. तर मग इथं काय येते एक्सचा वर्ग -5 एक्सचा वर्ग -5 याचा -1/2 आहे -1/2ला असं लिहू शकतो आपण ॲज इट इजमध्ये. परत इथं डेरिव्हेटिव्ह किती येते हो एक्सच्या वर्गाचे येते 2x -5चे येते -0 भागिले एक्सचा वर्ग मायनस किती येते हो 5 येते. तर मग पहा
आता आपली डेरिव्हेटिव्ह तर कुठं नाही काढायची, तर मग याला आणखी सिम्प्लिफिकेशनसाठी म्हणून डायरेक्ट असं करता येते पहा. तर काय तर dy भागिले dx. मग इथं पहा गडे आपण आता इथं एक्सचा वर्ग -5 एक्सचा वर्ग +2 बेस तर सेम नाही काहीच नाही. याला काय करायचं पहा, इथं 2x + 0 2x म्हणजे 2xला बाजूला काढल्या म्हणजे बेदोन्ही किती होते हो 4x होते. म्हणजे 4 दोन्ही 8x होते. तर आपण काहीच करायचं नाही पहा, इथं 8x बाजूला लिहून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि 8x जर बाजूला लिहून घेतलं तर एक्सचा वर्ग -5चा 1/2 आपण इथं लिहू शकतोय. आणि परत एक्सचा वर्ग +2चा 3 आपण इथं लिहू शकतो. हे झालं याचं चांगल्या प्रकारे सिम्प्लिफिकेशन. मायनस परत 1/2 आता इथं काय हो 1/2 आहे. तर 1/2 आणि हे पहा इथं 1/2 आहे आणि इथं 2x आहे. डायरेक्ट कटून टाकूया आपण. आणि इथं काय लिहिता येते मग 1/2 कटून जाते. तर जाऊ द्या आपण कटून नंतर कटूया. म्हणजे किती येतो इथं 2x भागिले इथं किती राहिलो 2 राहिला. 2x म्हणजे 2x - 0 2x. याला डायरेक्ट समोर घेतलो आहे तर 2x लिहितो आहे. भागिले 2ला 2 उरला कोण आहे इथं एक्सचा वर्ग +2 चा पावर 4 आणि एक्सचा वर्ग -5चा पावर किती हो -1/2 भागिले हे राहिलं आपलं पिल्लू खाली बघा. तर dy भागिले dx. तर हे उत्तर आपलं एकदम करेक्ट आहे. परंतु आपण एक्सचा वर्ग -5 कॉमन जर काढू शकतो आपण दोन्हीमधून, किंवा एक्सचा वर्ग +2 हे सुद्धा कॉमन काढू शकतोय. परंतु राहू द्या आता जास्त वेळ लांबच चालला आहे व्हिडिओ, त्यामुळं असं जरी ठेवलं चालते. तुम्ही कॉमन काढून पहा उत्तर येऊन जाईल. 2 गेट कॅन्सल होतात इथं. तर इथं काय लिहिता येते मग 8x एक्सचा वर्ग -5चा 1/2 आणि एक्सचा वर्ग +2चा 3 मायनस इथं काय राहिलं एक्स राहिलं याचा पावर 4 एक्सचा वर्ग -5चा पावर -1/2 राईट भागिले का हो एक्सचा वर्ग -5. मग हे झालं आपलं सिम्प्लिफाईड उत्तर. ओका. मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.